रामकृष्ण हरी माऊली. लोखंडाला गंज चढू द्यायचा की परिशाचा स्पर्श होऊ द्यायचा हे संगत ठरवते माऊली. कपडा लत्ता सोनं नाणं बंगला गाडी यांची संगत म्हणजे मोहिनी. मग परीस कुठला असेल ते ओळखा बरं. अहो माऊली, तुमच्या समोर ज्या आता सेवा सुरू आहेत तो परीसच आहे की. तर माऊली, ओळख करून घेऊया आपल्या या पुढच्या सेवेकऱ्याची. जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम हरी. जय जय राम हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. नसावे ओशाळ मग मानिती सकळ. मग मानिती सकळ. मग मानिती सकळ. नसावे ओशाळ मग मानिती सकळ. मग मानिती सकळ. मग मानिती सकळ. जायते ते पावे मान चाले बोलिले वचन. चाले बोलिले वचन. चाले बोलिले वचन. जायते ते पावे मान चाले बोलले वचन. चाले बोलिले वचन. चाले बोलिले वचन. राहुने ती बाकी दान जाचे त्याचे टाकी. जायते ते पावे मान चाले बोलिले वचन. राहुने ती बाकी दान जाचे त्याचे टाकी. दान जाचे त्याचे टाकी. दान जाचे त्याचे टाकी. हवा वाटे जना तुका मने साठी गुणा. जायते ते पावे मान चाले बोलिले वचन. हुवा वाटे मना तुका मने साठी गुणा. जायते ते पावे मान चाले बोलिले वचन. विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी प्राप्त झालेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा असून या अभंगामधून महाराजांनी समाज मान्यता जगत मान्यता प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना, कीर्तिवान जीवन प्राप्त करू इच्छिणाऱ्यांना काही सूत्र सांगितलेले आहेत की ज्या गुणांच्या आधारावर माणूस सर्वांना हवासा वाटतो. एकंदरीत आदर्श जीवनाची नीती मूल्याधारित जीवनाची सूत्रावली महाराजांनी या अभंगामध्ये मांडलेली आहे. विठाला प्रत्येक मनुष्य हा आशावादी जीवन जगतो. अन्न वस्त्र निवारा या जशा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, या व्यतिरिक्त सुद्धा माणसाच्या अंतःकरणामध्ये अनेक प्रबल इच्छा आहेत. सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करतं, पण ते सर्वांनाच प्राप्त होईल असं सांगता येत नाही. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन् मां वित्ति तत्वथा अस्तेची या महापुरी रिघताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपायला निघे. विरळा ऐसा कोणी आणि तुका त्यासी लोटांगणी. आणि असा जो कोणी विरळ आहे की ज्याला समाज मान्यता
कीर्तिवान जीवन प्राप्त झालेलं आहे, तसंच जीवन आपल्यालाही प्राप्त व्हावं यासाठी माणसाचे प्रयत्न असतात. म्हणजे माणसाला एखाद्या वेळेस सत्ता आणि संपत्ती प्राप्त झाली नाही तरी चालेल, पण कीर्ती प्राप्त करण्यासाठी, प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी माणूस काय काय करील सांगता येत नाही. विठाला गिनीज बुक मध्ये नाव येण्यासाठी माणसं काय काय करतात हे आपण ऐकतो, पाहतो. कोणी कोणी मोठमोठे पर्वत चढतं, म्हणजे गिर्यारोहण करतं. कोणी कोणी सापाच्या खोलीमध्ये राहतं, कोणी कोणी विंचवाचं विष पचवतं, कोणी कोणी दाताने अजून रेल्वेच ओढतं, काही ट्रकच ओढतं. हे सगळं कशासाठी चाललंय? तर कीर्ती प्राप्त झाली पाहिजे, सर्व मान्यता प्राप्ती झाली पाहिजे. परंतु यातून मिळणारी कीर्ती ही खऱ्या अर्थाने शाश्वत आहे का याचा विचार करावा लागेल. कीर्ती असावी तर ती शाश्वत असावी, चिरकाल टिकणारी असावी. आमच्या साधू संतांची कीर्ती ही यावत चंद्र दिवा करो, जववरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिरू. आणि एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे एका मरणेची सरे, आणि उत्तम चिवरे कीर्ती मागे. असे उत्तम कीर्ती प्राप्त करणं फार दुर्मिळ आहे. मग काय केलं म्हणजे उत्तम कीर्ती प्राप्त होईल? काय जीवनामध्ये अंगीकार केला म्हणजे लोक आपल्याला मान, मान्यता आणि कीर्तिवान जीवन आपल्याला जगायला भेटेल? ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, नसावे ओशाळ नसावे ओशाळ मगमानी ती सकळ, मगमानी ती सकळ, जाय तेथे पावे मान, जाय तेथे पावे मान. अशी सर्व दुर्लभ आणि उत्तम कीर्ती प्राप्त करण्यासाठी माणसाच्या अंगी काहीतरी गुण असावे लागतात. आणि त्यातील पहिला गुण आहे की माणसाच्या अंगी ओशाळपणा नसला पाहिजे. कारण ओशाळपणा हा माणसाला स्वतःच्याच नजरेमध्ये खाली बघायला लावणारा असतो. आणि आत्मसन्मान हरवलेला माणूस हा ओशाळ समजला जातो. जग आपल्या बाबतीमध्ये काय विचार करतं यावर आपला मोठेपणा अवलंबून नाही, तर स्वतःच्याच नजरेमध्ये माणूस कसा आहे त्यावर आपला मोठेपणा अवलंबून आहे. सत्य असत्यासी मन केले ग्वाही, आणि मानी येले नाही बहुमता. आणि अशी स्थिती ज्यावेळेस जीवनामध्ये येते त्यावेळेस देह तोच असतो, पण त्यामध्ये दैवी शक्तीचा संचार होतो आणि आपल्याच जीवनाबद्दल आपल्याला कौतुक वाटायला लागतं. कौतुक वाटे झाली यावेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आताणी शिंतीने पावलो विसावा. कौतुक वाटे झाली यावेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आणि हे कधी होतं? तर जीवनामध्ये ओशाळपणा नसल्याच्या नंतर. कारण ओशाळ म्हणजे लाचार, संकोचित वृत्तीचा, नकारात्मक, अवगुणीय दोषांनी युक्त असलेला माणूस हा ओशाळ समजला जातो. आणि अशी माणसं कधीही कीर्तीला आणि सर्व मान्यतेला प्राप्त होत नाहीत. अशा माणसाला घरातली लोक मानत नाहीत याच्यामध्ये नवल नाही, तर बाहेरची लोक सुद्धा मानत नाहीत. परंतु जो सदाचार संपन्न आहे, जो गुणवान आहे, त्याची इच्छा सर्व जग करतं याच्यामध्ये नवल नाही, तर वैकुंठातील लोक सुद्धा त्याची इच्छा करतात. वाट वैकुंठी पाहती भक्त कैपा येते येती, तया जन्म मरण खंती नाही चित्ती परलोक. आणि म्हणून महाराज म्हणतात की नसावे ओशाळ मग मानिती सकळ. विठाला जगद्गुरु तुकोबारायांना छत्रपती शिवाजी महाराजांनी छोटासा नजराना पाठवला, परंतु महाराजांनी तो विनम्रपणे महाराज माघारी पाठवला. खरं तर जगद्गुरु तुकोबारायांना शिवरायांचा अवमान करावा ही त्यांची भावना नव्हती, पण आपल्या ठिकाणी असलेला स्वाभिमान आणि त्या स्वाभिमानाला तडा गेला नाही पाहिजे, आणि म्हणून त्या नजराण्याचा अस्वीकार केला ही त्यांच्या अंतःकरणाची भावना होती. आणि अशी अवस्था ही ओशाळ नसलेल्या अंतःकरणाची भाषा आहे. आणि अशीच माणसं जगामध्ये प्रतिष्ठेला आणि कीर्तीला प्राप्त होतात.
एवढंच नाही तर अशी महापुरुष, अशी महात्मे ज्या ज्या ठिकाणी जातात तिथे त्यांचा मान आणि सन्मान होतो. एवढंच नाही तर त्यांच्या वाणीला एक विशेषत्व प्राप्त होतं. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, जायते ते पावे मान, 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 चाले बोलिले वचन, चाले बोलिले वचन, चाले बोलिले वचन, पावे मान, चाले बोलिले वचन, चाले बोलिले वचन, चाले बोलिले वचन. जायते ते पावे मान, चाले बोलिले वचन. एकदा स्वामी विवेकानंद जागतिक धर्म संमेलनासाठी शिकागो येथे गेले आणि तिथे गेल्याच्या नंतर स्वामीजींना 2-5 मिनिटं बोलण्याचा संधी प्राप्त झाली. आणि ज्यावेळेस स्वामीजी बोलायला उभे टाकले त्यावेळेस स्वामीजी बोलतात, माय डिअर सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. आणि हे शब्द ज्यावेळेस तिथल्या श्रोत्यांनी ऐकले, महाराज तिथल्या सभागृहातल्या टाळ्याच बंद होईनात. 7 समुद्रापलीकडचा एक भगवा वेशधारी आपल्याला बहीण आणि भाऊ म्हणून संबोधतो. ती संस्कृती किती महान असेल आणि अशा महात्म्याच्या वाणीतून निघालेले शब्द किती पवित्र असतील. आणि म्हणून अशीच व्यक्तिमत्व, अशीच महापुरुष जगामध्ये कीर्तीला प्राप्त होतात. विठाला माणूस म्हणून आपण सर्वजण सारखे आहोत. सर्वांना पंच ज्ञानेंद्रियादी पंच कर्मेंद्रिय सारखेच आहेत. किंबहुना वाणी सर्वाकडेच आहे, परंतु पवित्र वाणी सर्वाकडेच असं सांगता येत नाही. कारण वाणीवरून माणसाचं व्यक्तिमत्व आणि वाणीवरून माणसाची विचारसरणी समजते. माऊली म्हणतात, तरी झाड जाणी जे फुले, का मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आणि म्हणून अशा पद्धतीची वाणी ज्या महात्म्याला प्राप्त झालेली आहे त्या महात्म्याच्या वाणीला एक किंमत येते. यासाठी एक प्रसिद्ध अशी घटना आपल्या देशामधली सांगतो. 1950 ते 60च्या दशकामध्ये चंबलच्या खोरीमध्ये डाकूंचं प्रस्थ फार वाढलं होतं आणि सरकार आणि पोलीस प्रशासन संपूर्ण हतबल झालं होतं. त्यावेळेस अहिंसेच्या मार्गाने या डाकूंना सन्मार्गाला लावण्यासाठी आचार्य विनोबा भावेने जे प्रयत्न केले ते ऐतिहासिक ठरले. ते निर्भयपणे निशस्त्रपणे चंबलच्या खोरीमध्ये शिरले आणि त्यांनी संपूर्ण डाकूंना आवाहन केलं की बाबांनो, शस्त्र खाली ठेवा, आत्मसमर्पण करा आणि राष्ट्र कार्यासाठी प्रवृत्त व्हा. यांचे 2 शब्द ऐकले महाराज आणि 1 आणि 2 नव्हे तर 100 पेक्षा अधिक डाकूने शस्त्र खाली ठेवली आणि आत्मसमर्पण केलं. एवढं महत्व अशा महापुरुषांच्या वाणीला प्राप्त होतं. का प्राप्त होते? कारण ते त्यांच्या जीवनामध्ये ओशाळ नसतात. विठाला आणि जो ओशाळ नाही तो एक प्रकारचा उत्तम कर्मयोगी समजला जातो. आपल्या कर्माच्या द्वारे तो भगवंताची पूजाच करत असतो बरं का. कारण कर्माची गती मोठी गहन आहे. गहनो कर्मणा गती ही, केले कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐशे गती. म्हणून माझं ते माझं आणि दुसऱ्याचंही माझं या प्रवृत्तीने अशी माणसं कधीही जगत नसतात. म्हणून ऐके पारता जया नैष्कर्म्यपती असता, तया उचित कर्म सर्वता त्याच जनोय. आणि म्हणून अशा महात्म्याचा व्यवहार सुद्धा अतिशय उत्तम प्रकारचा असतो. सहजासहजी ते कुणाचे उपकार घेत नाहीत आणि जरी घेतले तरी त्याची कृतज्ञतेनं भावनेनं त्याची परतफेड करतात. अभंगाचं 3रं चरण. राहोणी दी बाकी दान ज्याचे त्यासी टाकी, जायते ते पावे मान, चाले बोलिले वचन. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, जगद्गुरु तुकोबराय सांगतात, अशा गुणांनी जो युक्त आहे ना तो माणूस सर्वांना हवा हवासा वाटतो. म्हणून जगामध्ये पूजा होते ती फक्त गुणवानांची पूजा होते. जगामध्ये पूजा होते ती फक्त आणि फक्त विद्वानाची पूजा होते. विद्वान सर्वत्र पूज्यते. महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, पावा वाटे जना, पावा वाटे जना,
जना, तुका म्हणे साठी गुणा, गुणासाठी जना व्हावा वाटे. म्हणून सर्व मान्यता, आदर्श जीवन प्राप्त करण्यासाठी माणसाच्या अंगी काहीतरी सद्गुण असावे लागतात. आणि त्यावेळेस माणूस सर्वांच्या प्रेमाचा, सर्वांच्या मान्यतेचा, त्याला जगामध्ये कीर्ती प्राप्त होते. त्याची जगामध्ये नावलौकिक होतं आणि ती निरंतर असणारी कीर्ती, उत्तम असणारी कीर्ती त्याला प्राप्त होते. पण त्याच्या जीवनामध्ये काहीतरी सूत्र असलं पाहिजे आणि ते सूत्र संपूर्ण अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा. आई साहेब, लक्ष्मण महाराज, खरंच तुम्ही अभंगाचं लक्ष साधलं. स्वामी विवेकानंदाचं उदाहरण तुम्ही छान दिलं. आमच्या स्वामी विवेकानंदाने अमेरिकेत जाऊन आमची संस्कृती ठणकावून सांगितली की जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, म्हणजे काय नसावे ओशाळ. वा, त्या एका वाक्याभोवती पूर्ण अभंग फिरलाय बरं का. आणि ज्याला ह्या वाक्याभोवती आयुष्यात फिरता आलं ना, त्याला जीवनभर चांगलं फिरता नक्की येईल बरं. वा, एकच नंबर महाराज. गुड, बेटर, बेस्ट. माझा हृदयापासून आपल्या या चिंतनाला, विस्तृत या बोलण्याला असा सलाम आहे. खूप खूप शुभेच्छा. माऊली. लक्ष्मण महाराज, मधुर आवाज आणि तितकंच मधुरपणे या नाजूक विषयाचं केलेलं निरूपण. त्याचं कारण मी ह्याला नाजूक विषय यासाठी म्हटलं की नेहमी मानमान्यतेच्या विरोधात आहेत ना तुकाराम महाराज. दंभमान चेष्टा येतो शुकराची विष्ठा असं म्हणणारे ते म्हणतात मग मानी ती सकळ. त्याचं कारण असं आहे, वारकरी विचारांची ही विशेषता आहे की अलौकिकाच्या प्राप्तीच्या मागे धावताना लौकिक जो गौरव आहे तोही कुठेही क्षती न पोहोचवता त्याला पार करणे. तेव्हा ह्या अशा नाजूक विषयांवर बोलताना वक्त्याचं खरं कसं पणाला लागतं. गाणं आपलं एकदम समृद्ध आहे. ओशाळ शब्दाचा यथार्थ अर्थ आपण मांडून दिलात. बिनचूक उच्चार, प्रत्येक शब्द सुव्यवस्थितपणे. आणि या सगळ्यामध्ये मला फक्त एकच सांगायचं आहे की तुम्ही गाणं थोडं आणखी वाढवा. ओव्यांचं गायन तुमच्या वाणीतून आणखी गोड वाटेल आणि अशी गोड कीर्तनं ऐकण्यासाठी महाराष्ट्र तळमळतोय. त्यामुळे तुमचं सर्वदूर पोचणं कीर्तन परंपरेसाठी आणि तुमच्यासाठी आनंददायी. खूप शुभेच्छा. पहिली सेवा प्रसारित झाल्यानंतर काय अनुभव आहे आणि काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? लोकांच्या प्रतिक्रिया खूप वेगळ्या होत्या की त्यांना असं वाटत होतं आपले महाराज टीव्हीवरती गेले. दर्शन आणि प्रदर्शन, थोडं प्रदर्शन लोकांना बरं वाटतं. आणि दुसरी गोष्ट की मला प्रतिक्रिया अशा आल्या की आत्तापर्यंत संत कान्होपात्री यांच्या अभंगावर कीर्तनच उपलब्ध नाहीये आणि त्यावर मला कीर्तन करण्याचा म्हणजे भाग्य प्राप्त झालं, योग प्राप्त झाला. तो सर्वांनी त्याचं फार कौतुक केलं आणि मलाही ते खूप भावलं. वा, खरं तर या गोष्टीचं आम्हालाही खूप कौतुक आहे आणि आम्हालाही ते भावतंय. सेवा अशीच वृद्धिंगत होत राहू माऊली. रामकृष्ण हरी. माऊली, यांची द्विधा मनस्थिती आठवते का हो? मनाचा आदेश ऐकू की आजीचा आदेश ऐकू? बरं, मनाचं नाही ऐकलं तर स्वप्न मागे राहील आणि आजीचं नाही ऐकलं तर अहो जगणं मागे राहील. मग त्यांनी आजीचा आदेश ऐकून कीर्तन सेवेसोबत जगणं ठरवलं. सेवा देशाची असो किंवा कीर्तन सेवेतून समाजाची, व्रत एकच आहे ना माऊली. सेवेसाठी पाचारण करूयात अमोल महाराज जाधव यांना. करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी. चित्त लावी चरणा पे, 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 चित्त लावी चरणा पे. मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा माय बाप, मग तो माझा
ताप घेईल ताप हिरोनी 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 बहुतांच्या मते गोवा बहुतांच्या मते गोवा बहुतांच्या मते गोवा बहुतांच्या मते गोवा ओ जीवाने दावा 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 मग तो माझा मायबा मग तो माझा मायबा मग तो माझा मायबा मग तो माझा मायबा घेईल ताप हिरोनी 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 का म्हणे करुणा बोले तुका म्हणे करुणा बोले म्हणे करुणा बोले तुका म्हणे करुणा बोले विठ्ठल निघेना धीर 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 विठ्ठल निघेना मग तो माझा मायबा मग तो माझा मायबा माझा मायबा मग तो माझा मायबा ताप हिरोनी घेईल 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 ताप हिरोनी विठ्ठल विठ्ठल पुंडलीक वरदा हरी भगवान की प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्रीमंत वैराग्याचे असणारे मुकुटमणी जगद्गुरु श्री संत तुकोबराय यांचा मानवी जीवाला उपदेश करणारा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. उपदेश का करावा, कोणी करावा, कशासाठी करावा या सगळ्या प्रश्नांचा उहापोह बऱ्याच वेळेला आपण ऐकलेला आहे. फक्त एकच सांगून जातो, अधिकार प्राप्त असणाऱ्या व्यक्तींनी उपदेश करावा. तुकोबाराय या जीवाला उपदेश करतात. उपदेश अशा पद्धतीनं, आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याच्या. या मानवी जीवनामध्ये जीव म्हणून जन्माला आल्यानंतर या जीवनाचा चुकीच्या पद्धतीनं नाश करू नका असं विविध प्रकरणामध्ये तुकोबारायांनी उपदेश केले. आजच्या अभंगामध्ये तुकोबाराय या जीवाला उपदेश करतात. या जीवाकडे तुकोबारायांनी पाहिलं आणि जीव धावतोय, पळतोय, धडपडतोय, परंतु या जीवाच्या धावण्याला, या जीवाच्या पळण्याला योग्य दिशा आहे का, गती आहे का याचा कधीतरी आम्ही विचार करायला हवा. खरं तर जीव किती धावतोय, किती पळतोय, अगदी आत्ताच नवे इथलं जर उदाहरण घ्यायचं झालं तर इथं सुद्धा मला धावाधाव करूनच यावं लागलेलं आहे. मग मला एक म्हणायचंय की हा जीव इतका पळतोय की या जीवाला विश्रांती सुद्धा घ्यायला वेळ नाही. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. मला फक्त इथं रात्रंदिवस तळमळ हा भाग घ्यायचा आहे. रात्रंदिवस या जीवाची तळमळ चालू आहे. रात्रंदिवस हा जीव धडपडतोय, पळतोय, पण या पळण्याला, या असणाऱ्या धावण्याला योग्य दिशा आहे का? तर एका अभंगामध्ये तुकोबाराय सांगतात, पांगुळ झालो देवा नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय, खेटी ता कुंप काठी खुंटी दरडी न पाय, आधार नाही माझ नाही बाप ना माय, दाते हो दान करा
जाते पंढरपुरा न्यामज तिथवरी अखमाचा सोयरा. मला याची कल्पना आहे की याच्यातलं फारसं जरी नसेल कळालं तरी सैराट हा शब्द तुमच्या चांगला लक्षात आला हे माझ्या लक्षात आलेलं आहे. परंतु तुकोबारायांनी 16व्या शतकामध्ये सैराट हा शब्द लिहून ठेवला. सैराट या शब्दाचा अर्थ काय आहे? सैराट या शब्दाचा अर्थ आहे कसंही धावणं. कसंही धावणं म्हणजे दिशाहीन धावणं. मग या जीवाला जर धावण्याला पळण्याला दिशा नसेल तर हा जीव साध्यापर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. आणि म्हणून जीवनाचं सूत्र असं आहे, गती अधिक दिशा बरोबर प्रगती आणि गती वजा दिशा बरोबर अधोगती. आणि म्हणून जीवनामध्ये साध्यापर्यंत जर जाऊन पोहोचायचं असेल तर गती बरोबर योग्य दिशा पाहिजे. म्हणून या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय या जीवाला दिशा देण्याचं काम करतात. कोणती दिशा? अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करियासी धावा धावी, करियासी धावा धावी, करी ऐसी धावा धावी, करी ऐसी धावा धावी. लावी चरणा पे चित्त लावी चरणा पे, चित्त लावी चरणा पे, भगतो माझा माय बाबा, भगतो माझा माय बाप. तुकोबाराय या जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? चित्त लावी चरणापे. जी धावाधाव चाललेली आहे ही धावाधाव करून काय करा तर चित्त लावी चरणापे. भगवंताच्या चरणाशी चित्त लावायला सांगतायत. मग तुकोबारायांना साधकांना प्रश्न केला, तुकोबाराय चरणाशी चित्त का लावायचं? तुकोबाराय सांगतात, या जीवाला जर सुख मिळायचं असेल तर या जीवाला सुख एकाच ठिकाणी मिळू शकतं. ते सुखाचं ठिकाण म्हणजे तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, हा सर्व आहे, पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. सामने काही न मागो आणखीक, सामने काही न मागो आणखीक. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तुकोबाराय उपदेश करतात भगवंताच्या चरणाशी सुखाची प्राप्ती आहे. पण सुख नेमकं कशाला म्हणायचं? ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर व्याख्या सांगितली. किंबहुना सोये जीवात्मयाचे लाहे, ते तजे होये तया नाम सुख. या जीवाला सुखाची प्राप्ती होणं म्हणजे या जीवाला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं, याला सुख असं म्हणतात. मग सुखाचे आणखीन तरी प्रकार किती सांगितले? विषय सुख आणि ब्रह्मसुख. विषय सुख कशाला म्हणायचं? जोपर्यंत विषय आहे तोपर्यंत त्या विषयाचं सुख आहे. जसं घरामध्ये आम्हाला महिनाभर असं वाटत असतं फॅन चालू असावा, इस्त्री चालू असावी, रेफ्रिजरेटर चालू असावा, वॉशिंग मशीन चालू असावं, सगळी विजेची उपकरणं चालू असावीत असं महिनाभर वाटतं. आणि 31 तारखेला लाईटचं बिल हातामध्ये पडलं की या जीवाला दुःख प्राप्त होतं. याला म्हणायचं विषय सुख. परंतु ब्रह्मसुख जे आहे ते ब्रह्मसुख संतांना प्राप्त झालं आणि ते सुख भगवंताच्या चरणावरती मिळेल असं तुकोबाराय सांगतात. बर, सध्याच्या युगाचा जर विचार केला तर सांप्रत युगामध्ये तुमची आमची वाटचाल ही सुखाच्या दिशेनं आहे का समृद्धीच्या दिशेनं आहे? विचार जर केला तर तुमची आमची वाटचाल ही सुखाच्या दिशेनं नसून समृद्धीच्या दिशेनं आहे. आज तुमची आमची एक स्पर्धा लागलेली आहे की वस्तू गोळा करायच्या. वस्तू गोळा करून जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही, साधनं गोळा करून जीवनामध्ये सुख प्राप्त होणार नाही, साधनानं सुख प्राप्त होणार नाही. तर सुख प्राप्त होण्यासाठी तुम्हा आम्हाला साधना करावी लागेल. आणि मग कुठली साधना असेल तर चित्त लावी चरणापे. तुकोबाराय एका अभंगामध्ये सुद्धा सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा आणि तुझी चरण सेवा साधावया. किंबहुना नामदेवराय एका प्रकरणामध्ये मागणी मागतात, हेची देवा पै मागत आणि चरण सेवा अखंडित. चरणाची सेवा मागतात का? तर भगवंताच्या पायाशी सुख आहे.
आम्हाला फक्त या सुखाचीच फक्त प्राप्ती होईल का? तुकोबाराय सांगतात फक्त सुख मिळणार नाही, तर भगवंताच्या चरणाशी गेल्यावर स्थिरता प्राप्त होईल, भगवंताच्या चरणाशी गेल्यानंतर समाधान प्राप्त होईल, भगवंताच्या चरणाशी गेल्यानंतर शांतता प्राप्त होईल आणि सुखही प्राप्त होईल. तुकोबारायने विचारलं याला काही प्रमाण आहे का नाही? तुकोबारायने सांगितलं आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, आता कुठे धावे मना, आता कुठे धावे मना, आता कुठे धावे मना, आता कुठे धावे मना. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, सीन गेला, सीन. तुकोबाराय सांगतात आता कोठे धावे मन कुठेही धावणार नाही. जीवाला स्थिरता प्राप्त झाली, भाग गेला, जीवाला शांतता प्राप्त झाली, शीन गेला, जीवाला समाधान प्राप्त झालं आणि अवघा झाला आनंदू, म्हणजे या जीवाला सुख प्राप्त झालं. म्हणून भगवंताच्या चरणाशी लागा असं तुकोबाराय सांगतात. सगळं चित्त भगवंताच्या चरणाशी समर्पित करा. बरं तुकोबाराया आम्ही सगळं चित्त भगवंताच्या चरणाशी समर्पित केलं, मग तो भगवान परमात्मा तुमच्या आमच्यासाठी करेल काय? मग तो माझा माय बाप आणि घेईल ताप हिरोणी, तो आमचा माता पिता बनून मायबाप बनून आमच्या तापाचं हरण केल्याशिवाय राहणार नाही. माय जगन्नाथ, पाप जगन्नाथ आणि अनाथाचा नाथ जनार्दन. तुकोबाराय सांगतात तुमच्यासाठी तो भगवंत मायबाप म्हणून येईल आणि तुमच्या तापाचं हरण करेल. ताप म्हणजे काय? तर ताप म्हणजे पाप, आणि हे पाप जात कशानं? हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षणमात्रे. बरं तुकोबाराया आम्हाला लक्षात आलं भगवंताच्या चरणाशी चित्त लावायचंय. चित्त लावल्यानंतर तो मायबाप होऊन तुमचं आमच्या तापाचं हरण करेल. पण आम्ही तुमच्या चरणाशी चित्त लावल्यानंतर समाजाशी आमची नाळ तुटेल. मग या लोकांचं काय? तुकोबाराय सांगतात बहुतांच्या मते गोवा होऊ जीवा नेदावा. आता गोवा म्हणजे तुम्ही तो गोवा आठवू नका, त्या गोव्याचा या गोव्याशी काही संबंध नाही. गोवा म्हणजे गुंतणं आहे, गोवा म्हणजे गुंतणं. नको नको मना गुंतू माया जाळी आणि काळ आला जवळी ग्रासावया. या मनानं कुठल्याही मतांचा आदर न करता संतांनी जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गाशी त्या मताशी एकनिष्ठ राहायचंय. भगवंताच्या चित्त लावी चरणापे. आता समाजाचं सांगू का तुम्हाला? समाज दोन्ही बाजूने बोलणार आहे. अगदी समाज सोयीनं बोलणार आहे, सोयीनं वागणार आहे. चहामध्ये जर माशी पडली तर माशी सकट चहा टाकून दिला जातो, पण तीच माशी जर 1 किलो तुपाच्या डब्यामध्ये पडली तर तूप नाही टाकून दिलं जात, माशी काढून टाकली जाते. असा सोयीनं वागणारा समाज आहे. त्यामुळे तुकोबाराय सांगतात बहुतांच्या मते गोवा हो जीवाने दावा विठोबा रखुमाये. हरी जय जय विठोबा मग तुकोबारायांना साधकांना विचारलं, तुकोबाराय आम्ही धावाधावी केली आणि आमचं चित्त भगवंताच्या चरणाशी लावलं, मग तो आमचा मायबाप होईल, आमच्या तापाचं हरण करेल, आम्ही समाजाचाही मनाचा विचार करणार नाही. पण तुकोबाराया तो खरंच आम्ही हाक मारल्यानंतर येईल का? तर तुका म्हणे करुणा बोले आणि धीर विठ्ठले निघेना. भावपूर्ण अंतःकरणामध्ये भक्तीचा पाजर फोडून जर भगवंताला हाक मारली तर तो भगवंत आहे तरी कसा? वाट पाहे उभा भेटीशी आवडी आणि कृपाळू तातडी उतावीळ. तो कृपाळू आहे, तो तातडी आहे, तो उतावीळ आहे. भगवंताला आपल्या भक्तांवरती एवढं प्रेम आहे. देवा भक्त जीवाहुनी आवडती सकळ ही प्रीती त्यांची टाही. म्हणून त्यांनी हाक मारल्यानंतर हा केसर शिवडी घालोनी स्तंभ फोडी. भक्त प्रल्हादांनी हाक मारल्याबरोबर स्तंभ फोडला आणि हिरण्यकशिपूचा वध करण्यासाठी तिथं उपस्थित झाले. म्हणजे हाक मारल्याबरोबर भगवान परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित राहतो. फक्त ती हाक अशी पाहिजे की अंतःकरणापासून पाहिजे. मग ही हाक ज्या संतांनी आम्हाला मारायला शिकवली, मारायला लावली, ते संत कसे होते? एक वाक्य सांगतो आणि संपवतो. जो देवाचा पत्ता विचारतो त्याला साधक म्हणतात आणि देव ज्यांचा पत्ता विचारतो त्यांना संत म्हणतात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.
रामकृष्ण हरी. आई साहेब, अमोल महाराज यांनी करी आईसी धावा धावी चित्त लावी चरणापे. खूपच छान याच्यावर चिंतन मांडलं. बोलता बोलता छान मुद्दा मांडला की जीवन जगत असताना सैराट होऊ नका. सैराट जर झालं तर जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सैराट न होता मन चांगलं भगवंताच्या चरणावर स्थिर करा. हे तुम्ही छान आपलं मत मांडलं. तुम्ही चारीही चरण चांगल्या पद्धतीने सांगितले. छान चिंतन मांडलं. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली, अमोल महाराज, तुम्ही या आरंभाला एक छान सूत्रपात केला की गती अधिक दिशा बरोबर उन्नती आणि गती वजा दिशा बरोबर अधोगती. अशा रचनांनी, अशा सूत्रांनी ते व्याख्यान दर्जेदार मानलं जातं. चित्त चरणाशी लावणं या संबंधाचे निरनिराळे लाभ आपण सप्रमाण व्यक्त केले. फक्त जाता जाता एवढं सांगेन की थोडं भजनावर आपण लक्ष द्यावं. स्वर हलत होता, आपल्याही लक्षात आलं असेल. यामध्ये आईसी या शब्दाला आणखी हायलाईट करून या अभंगाला आणखी संस्मरणीय आपण करावं अशी आमच्या कानांची अपेक्षा. खूप शुभेच्छा. तर आता महाराज, कीर्तनाची सेवा ही जर आपण मनापासूनच करता, अजून एक सेवा आहे जी आपण मनापासून करता, ती काय आहे ते आपण सांगावी आपल्या रसिकांना. शिक्षण क्षेत्रातली सेवा मी करतो. बरं, प्राथमिक शिक्षक आहे. कुठे आहात पण शिक्षक म्हणून? सध्या मी जिल्हा परिषद शाळा रेंगडी मुरा, तालुका जावळी, जिल्हा सातारा या ठिकाणी सेवेला आहे. साधारणतः सातारा जिल्ह्यापासून 65 किलोमीटर ती शाळा आहे. आणि पुन्हा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. आमंत्रित करूया हरिभक्ती परायण अमोल महाराज आणि लक्ष्मण महाराज यांना. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. त्यांची वारी अखंड चालू राहणार आहे. ते आहेत हरिभक्ती परायण लक्ष्मण महाराज. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. वारी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया आपल्या या लाडक्या कीर्तन सोहळ्यात. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.